कधी विचार केलाय की आपल्या हातातला स्मार्टफोन किंवा आपण जे काही वापरतो ती सगळी शक्तिशाली उपकरणं एका साध्या वाळूतून कशी बनतात? हो, वाळूतून. चला तर या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर मग सुरुवातच या प्रश्नाने करूया. एक साधा सुधा खडक विचार करायला कसा शिकतो? ऐकायला हे रूपक वाटेल नाही का, पण कच्च्या मालापासून ते कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्सपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो खरंच एखाद्या जादूच्या गोष्टीसारखाच आहे. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन मूलभूत भाषा समजून घ्याव्या लागतील. एक आहे ॲनालॉग आणि दुसरी डिजिटल. आता नक्की काय फरक आहे या दोन्हीमध्ये? चला पाहूया. ॲनालॉग सिग्नल म्हणजे समुद्राच्या लाटेसारखा, सतत वरखाली होणारा, अखंड. याच्या अगदी उलट डिजिटल सिग्नल म्हणजे आपल्या घरातल्या विजेचं बटण. एकतर ते चालू असतं, ज्याला आपण 1 म्हणूया, किंवा ते बंद असतं, म्हणजे 0. बस, इतकं सोपं. आणि हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे. ठीक आहे, ॲनालॉग आणि डिजिटल कळलं, पण या दोन जगांना जोडणारा पोल कोणता? तो कोणता खास पदार्थ आहे जो आपल्याला विजेच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवून देतो? चला आता तिकडे वळूया. तर हा जादुई पदार्थ आहे सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हा एक असा मटेरियल आहे ज्याची वीज वाहून नेण्याची क्षमता म्हणजे कंडक्टिव्हिटी आपण आपल्या मनाप्रमाणे कंट्रोल करू शकतो. आणि याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे सिलिकॉन. हे बघा, इथे आपल्याला शुद्ध सेमीकंडक्टरची आण्विक रचना दिसतीये. सगळं कसं शिस्तीत जागेवर आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की या शुद्ध अवस्थेत वीज वाहून नेण्यासाठी मोकळे इलेक्ट्रॉन्सच नसतात. त्यामुळे तो विजेचा फार काही चांगला वाहक नसतो. म्हणजे शुद्ध सिलिकॉन आपल्या फारसं कामाचं नाही. मग आता काय करायचं? यावर उपाय काय? आणि खरी गंमत इथेच सुरू होते. आपल्याला यात थोडी भेसळ करावी लागेल. त्याला आपल्या नियंत्रणात आणावं लागेल. आणि या प्रक्रियेला म्हणतात डोपिंग. यात काय करतात तर शुद्ध सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये मुद्दामहून दुसऱ्या मूलद्रव्याचे अणू मिसळतात. ही अशुद्धी मिसळल्यामुळे काय होतं? त्याचे जे मूळचे विद्युत गुणधर्म आहेत ना, ते पूर्णपणे बदलून जातात. आणि मग आपल्याला विजेच्या प्रवाहावर हवं तसं नियंत्रण मिळवता येतं. आणि याच डोपिंग केलेल्या सेमीकंडक्टरमुळे एका क्रांतिकारी शोधाचा जन्म झाला. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा सगळ्यात महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक, तो म्हणजे ट्रान्झिस्टर. पण थांबा, स्विच म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक बटण येतं ज्यात काहीतरी हलतं. मग एक असा स्विच कसा बनवायचा ज्यात कोणताही हलणारा भाग नाहीये? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि याचं उत्तर दडलंय ट्रान्झिस्टरच्या जबरदस्त डिझाईनमध्ये. चला बघूया कसं ते. हे जे दिसतंय ना, हे आहे सीमॉस इन्व्हर्टर. हाच आहे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा पाया. यात एकही हलणारा भाग नाहीये, पण हे काम अगदी स्विचसारखंच करतं. याचं काम काय? तर आत येणाऱ्या सिग्नलला फक्त उलटं करायचं. 1 आला तर 0 करायचा, आणि 0 आला तर 1. याचं काम समजून घ्यायला आपण पाण्याचा नळाचं उदाहरण घेऊया. समजा इनपुट म्हणजे नळाचं हँडल. जेव्हा आपण हँडलला 0 सिग्नल देतो तेव्हा एक झडप उघडते आणि आपल्याला आउटपुट 1 मिळतं. आणि जेव्हा आपण 1 सिग्नल देतो तेव्हा दुसरी झडप उघडते आणि आउटपुट 0 मिळतं. म्हणजे काय? तर हे सिग्नलला उलटं करतंय. बस, याच एका साध्या तत्वावर सगळं डिजिटल जग चालतं. आणि आता ऐका खरी जादू. आपल्या स्मार्टफोनच्या त्या छोट्याशा चिपमध्ये असे 1, 2 नाही, 100 नाही, तर अब्जावधी सूक्ष्म स्विच बसवलेले असतात. विचार करा, किती प्रचंड क्षमता आहे या तंत्रज्ञानाची. ठीक आहे, एक स्विच कसा काम करतो हे कळलं. पण अब्जावधी स्विच एकत्र करून काय होतं? ते एकत्र येऊन विचार कसा करतात? तर्क आणि गणना कशी करतात? चला आता हे समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. फक्त चालू आणि बंद किंवा 1 आणि 0 या 2 साध्या अवस्थांना एकत्र जोडून आपण अशी सर्किट्स बनवू शकतो जी निर्णय घेऊ शकतात, जी गणना करू शकतात, थोडक्यात जी विचार करू शकतात. आणि जेव्हा आपण असे अनेक ट्रान्झिस्टर एका विशिष्ट पद्धतीने एकत्र जोडतो तेव्हा तयार होतात लॉजिक गेट्स. हे जे नॅन्ड गेट दिसते ना, ते याचंच एक उदाहरण आहे. हे छोटे सर्किट साधे सोपे निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ अँड गेट. याचं ट्रुथ टेबल बघा. याचं लॉजिक एकदम सोपं आहे. जर दोन्ही इनपुट 1 असतील म्हणजे दोन्ही स्विच चालू असतील तरच आउटपुट 1 मिळेल. 1 जरी 0 असेल तर आउटपुट 0च राहणार. आता OR गेट बघा. याचं लॉजिक थोडा वेगळं आहे. इथे दोन्हीपैकी फक्त 1 जरी इनपुट 1 असेल ना तरी आउटपुट 1 मिळतं. दोन्ही 0 असतील तरच आउटपुट 0. आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. हे जे अँड ऑर नॅन्ड गेट्स आहेत ना, हे म्हणजे डिजिटल जगाचे लेगो ब्लॉक्स आहेत.
जसं आपण लेगोचे छोटे छोटे ठोकळे जोडून मोठमोठ्या गोष्टी बनवतो, अगदी तसंच हे लॉजिक गेट्स लाखो करोडोंच्या संख्येने एकत्र जोडून प्रोसेसर, मेमरी सगळं काही बनवलं जातं. एवढंच नाही तर याच लॉजिक गेट्सचा वापर करून ऑसिलेटर बनवता येतो. आता हे ऑसिलेटर काय करतं? तर ते एका लयबद्ध पद्धतीने सिग्नल तयार करतं, अगदी आपल्या हृदयाच्या ठोक्यांसारखं. आणि हेच डिजिटल हृदयाचे ठोके कॉम्प्युटरमधल्या सगळ्या क्रिया एका तालात, एका वेळेत घडून आणतात. आणि आणखी एक गंमत म्हणजे या लॉजिक गेट्सना आपण अशा पद्धतीने जोडू शकतो की ते 0 किंवा 1 ही स्थिती लक्षात ठेवू शकतात. म्हणजे थोडक्यात त्यांच्यात स्मृती किंवा मेमरी तयार होते आणि अशा प्रकारे माहितीचा सगळ्यात छोटा भाग म्हणजे एक बिट साठवला जातो. हाच आपल्या कम्प्युटरच्या मेमरीचा पाया आहे. तर मग हा सगळा प्रवास पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणूया. सुरुवात होते वाळूतून, त्यातून सिलिकॉन शुद्ध केलं जातं, मग त्याला डोप करून अब्जावधी ट्रान्झिस्टर बनतात. त्या ट्रान्झिस्टरचे लॉजिक गेट्स बनतात आणि ते लॉजिक गेट्स एकत्र येऊन प्रोसेसर आणि मेमरीसारखी गुंतागुंतीची सर्किट्स तयार करतात. आणि हीच सर्किट्स आपल्या हातातल्या प्रत्येक डिजिटल उपकरणाला शक्ती देतात. एका साध्या वाळूच्या कणापासून सुरू झालेला हा प्रवास आज आपलं अख्खं जग चालवतोय. अविश्वसनीय आहे नाही का? मग आता खरा प्रश्न हा आहे की भविष्यात आपण या विचार करणाऱ्या खडकांना अजून काय काय करायला शिकवणार आहोत.